पूर्वी ऊसाचं व केळीचं आगार संबोधलं जात होतं, परंतु आता करमाळा तालुक्यातील शेतकरी हा नवीन पिकाकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण सध्या करमाळा तालुक्यातील निंबोरे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की करमाळ्यातील शेतकरी हा आता नवीन ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळलेलं चित्र पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते ड्रॅगन फ्रूटची बाग जे आहे ते पाहायला मिळते। यामध्ये जे आहे ते करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते जवळपास 152 हेक्टरवर जे आहे ते विक्रमी अशी ड्रॅगन फ्रूटची जी लागवड जी आहे ते करण्यात आलेली आहे। साधारण पावसाळा पडल्यानंतर जे आहे ते या ड्रॅगन फ्रूटला फळं येत असल्याची माहिती आपल्याला देखील मिळते। यामध्ये आपण पाहू शकतो की करमाळा तालुक्यातील निंबोरे येथील ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये आहोत। हे जे कमी पाणी असेल खडकाळ जमिनीवर देखील हे फळ येत असल्यानं आणि आरोग्याला देखील हे फळ चांगलं असल्यामुळं आता सध्या करमाळ्यातील शेतकरी हा या गुलाबी पिकाकडे वळल्याचं पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर शेतकरी आहेत तरुण, काय सांगाल? पूर्वी आपल्याकडे केळी असायचे, ऊस असायचं, परंतु आता हे नवीन पिकाकडे वळाय, नेमकं काय या संदर्भात काय माहिती असणार? पहिलं आमच्याकडं केळी ऊस ही पिकं होती, पण त्याचा बाजारभाव बघता पाण्याची टंचाई बघता ह्या ड्रॅगन फ्रूटला पाणी पण बऱ्यापैकी कमी लागतं आणि उत्पन्न पण चांगलं आहे, रेट पण चांगला आहे ड्रॅगनला, सध्या मागणी भरपूर आहे, त्याच्यामुळं आम्ही 2023 साली या पिकाकडे वळलो। काय साधारण किती एकर लागवड केली आहे, खर्च कसा आहे? आता साधारण माझ्याकडे 4 एकर लागवड आहे। खर्च साधारण एकरी 3.5 लाख रुपये सुरुवातीला आला मला पोल प्लेट पद्धतीवर। आणि उत्पन्न कसं साधारण अपेक्षित आहे? गेल्या वर्षी साधारण एकरी 8 ते 9 टन आम्हाला उत्पन्न मिळालं। काय बाजारभाव काय? सरासरी गेल्या वर्षी आमचा बाजारभाव सरासरी 87 रुपये सरासरी आम्हाला बाजारभाव पडला गेल्या वर्षी। आणि गेल्या वर्षी पाऊस थोडा जास्त असल्यामुळं थोडं प्रोडक्शन कमी आलं, पण ह्या वर्षी जर पाऊस लिमिटेड राहिला, मापात चांगल्या प्रमाणात पाऊस राहिला, तर साधारण 12 ते 15 टनापर्यंत एकरी उत्पन्न निघेल अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच आपण पाहतोय की करमाळा तालुक्यामधील या गुलाबी पिकाकडे शेतकरी सध्या वळला असून करमाळा तालुक्यामध्ये जवळपास 152 हेक्टरवरती जे आहे ते या ड्रॅगन फ्रूटची जी आहे ते लागवड केल्यानंतर आता करमाळा हा ड्रॅगन फ्रूटचा हब बनतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।